शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला। अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला। इतक्या दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होतो ही बाब अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे असे संजय राऊत म्हणाले। मला अजित पवारांची आठवण येते। अतिशय तडफदार नेते होते। गेल्या 3 वर्षापासून ते भाजप सोबत होते, भाजपचे साथीदार होते, असं खासदार संजय राऊत राज्यसभेतील भाषणात म्हणाले। अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणात 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले। हे आरोप भाजपच्याच नेत्यांनी केले होते। मग अजित पवार भाजप सोबत आले आणि पवित्र झाले, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला संसदेत लक्ष्य केलं। 15 जानेवारीला अजित पवार यांनी एक विधान केलं होतं। त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं होतं। भाजपनं अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, पण याच भाजपनं त्याच घोटाळ्यात भरपूर पैसे खाल्ले असल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी 15 जानेवारीला केला। या घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असल्याचं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर 10 दिवसांनी त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला, असा घटनाक्रम राऊत यांनी कथन केला। अजित पवारांनी भाजपवर आरोप केले होते, त्याची फाईल आपल्याकडे असल्याचं म्हटलं, ती फाईल कुठे आहे? अजित पवार ती फाईल कायम स्वतःसोबत ठेवायचे अशी माझी माहिती आहे। मुंबईहून बारामतीला जात असतानाही ती फाईल अजित पवारांकडे होती। मुंबई सोडल्यावर अर्ध्या तासात अजित पवारांचा मृत्यू झाला, असं संजय राऊत म्हणाले। अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद आहे, त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी संसदेत केली। मला आज न्यायमूर्ती लोया यांचीही आठवण येते। अजित पवार यांच्यासोबत घातपात तर नाही घडवला ना, असा सवाल त्यांनी विचारला। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।